दिरासाठी मुलगी पाहण्यास निघालेल्या महिलेवर काळाने घाला घातलाय। मिरज पंढरपूर रोडवरील शासकीय रुग्णालयासमोर भरधाव डंपरने दुचाकीला चिरडल्याने मोटारसायकलीवरील नंदिनी मच्छिंद्र दौलतडे यांचा जागीच मृत्यू झाला, तर दीर मनोज कुमार कृष्णदेव दौलतडे हा जखमी झालाय। डंपर चालकास मिरज शहर पोलिसांनी ताब्यात घेतले। मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल झालाय। दरम्यान या अपघाताची थरारक दृश्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत। नंदिनी दौलतडे या आपल्या दीर मनोज कुमार दौलतडे यांना मुलगी पाहण्यासाठी मोटारसायकल घेऊन पंढरपूरच्या दिशेने निघाल्या होत्या। मोटारसायकल मिरज शासकीय रुग्णालयासमोर आल्यानंतर पाठीमागून डंपर त्याच दिशेने निघाला। डंपर पुढे गेल्यानंतर डंपरच्या पाठीमागून दौलतडे येत असताना त्यांच्या गाडीवरचे नियंत्रण सुटले आणि डंपरच्या पाठीमागील चाकात नंदिनी दौलतडे या पडल्या। त्यांच्या अंगावरून डंपरचं चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर मनोज कुमार दौलतडे हा दूरवर फेकला गेला। घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली। तातडीने त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जाण्याअगोदरच त्यांचा जागीच मृत्यू झाला। अचानक घडलेल्या घटनेमुळे दौलतडे कुटुंबियांवर दुःखाचं सावट पसरले। नंदिनी दौलतडे या अतिशय मनमिळावू होत्या। त्यांच्या अशा अचानक जाण्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होते। पोलिसांनी डंपर चालक आणि डंपर यास ताब्यात घेतले। मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल झालाय।